अजित पवार यांचा विमान अपघात आणि अशोक खरात यांचा संबंध असण्याची दाट शक्यता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बोलून दाखवली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पहा हा संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलचा सविस्तर रिपोर्ट। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। त्याच दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर काही मेसेज आले होते असा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला। अंजली दमानिया यांनी अलीकडेच अशोक खरातच्या मोबाईल फोनचा CDR डेटा समोर आणला होता। त्यानंतर मोठी खळबळ माजली होती। अंजली दमानियांकडे खरातच्या मोबाईलचा CDR डेटा कुठून आला याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। त्याला अंजली दमानिया यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले। एका व्यक्तीने आपल्याला खरातचा CDR डेटा दिल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी अंजली दमानिया यांनी नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात यांच्याविषयी एक सनसनाटी दावा केला। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशीच अशोक खरातच्या मोबाईलवर काही मेसेज आले होते। समता पतसंस्थेकडून खरातला अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी आणि नंतर सतत मेसेज पाठवले जात होते। समता पतसंस्था आणि अशोक खरात यांचा काय संबंध आहे असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। अजित पवारांच्या अपघाताशी समता पतसंस्थेचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे। समता पतसंस्थेकडून 27 जानेवारी ते 31 तारखेपर्यंत अशोक खरात यांच्या मोबाईल फोनवर जे मेसेज आले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले। अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। आधी अजितदादांच्या घरासमोर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती। भोंदू खरातचा विशार कंपनीच्या विमानामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्यांचे अनुयायी हे सगळे बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का या संदर्भातील संशय अधिक गडद होत आहे। अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना CIDने खरात आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा अशी मागणी रोहित पवार यांनी केली। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी 3 विशेष पथक रवाना करण्यात आली आहेत। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात कल्पना खरातच्या मागावर SITचे पथक रवाना झाले आहेत। जमीन खरेदी फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भोंदू अशोक खरातची SITकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली, मात्र त्याची पत्नी कल्पना फरार आहे तर मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल आहे। अशोक खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी SITकडून प्रचंड गोपनीय तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। खरात प्रकरणात आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी अशोक खरातच्या समक्ष काही पुरावे आणि पत्नी कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी कल्पना खरातची SIT तपासासाठी अटक महत्त्वाची मानली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।